आपल्या सगळ्यांनाच वेड लागले ते ह्या मोबाईलचं, या डब्याचा फायदा करून आपल्यासोबत एक मोठा फ्रॉड केला जातो, एक स्कॅम होतोय जगभरात. हे सिम कंपनीवाले आपल्याला रोज लुटतायत. कसं ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला गरज नसताना 300-350 रुपयाचा 28 दिवसाचा प्लॅन घ्यावा लागतो. त्यात काय काय येतं, 1.5 GB किंवा 2 GB नेट, अनलिमिटेड कॉल, 100 SMS, आणि ह्या गोष्टींचा फायदा कायच नाही. आपण त्यातले फक्त इंटरनेटच वापरतो. बाकी अनलिमिटेड कॉल कोण करतो का? कोणी 100 SMS उपयोग करतो? नाही. त्यासाठी वेगळे प्लॅटफॉर्म आहेत, आपण त्याच्यावरून मेसेज करतो. पण आपण ह्या लोकांना जास्त पैसे पे का करायचे मग तुम्ही सांगा. ज्या ठिकाणी आमचा मोबाईल 4Gचा आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला 5Gचा रिचार्ज करावा लागतो आणि त्यांना जास्त पैसे द्यावे लागतात. मग या 5G रिचार्जची गरज काय? मला जास्त पैसे द्यायची गरज काय? 5Gचा मी वापरच करत नाही तर 5Gचा या उपयोग काय? 5Gचा उपयोग कोणासाठी? तर ते जे IT मध्ये काम करतात किंवा ज्यांचं कामच इंटरनेटवर आहे त्या लोकांना 5G इंटरनेट स्पीडचा उपयोग. पण आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना ह्याचा उपयोग काय? कायच नाही. मग आपण काय ह्याचे पैसे भरायचे? बाकी ह्यांच्या इतर स्कीम घेतल्या तर त्या आपल्याला तोट्याच आहेत. मग आपण सिम वापरायचं बंद करायचं का रिचार्ज मारायचं बंद करायचं? सरकारकडून ह्या लोकांवर काहीतरी बंदी यायला नको का? प्रत्येक ठिकाणी पैसा गरिबांनाच मोजायचा, मध्यमवर्गीयांना द्यायचा? प्रत्येकजण येणार, लुटणार कुणाला? गरीब आणि मध्यमवर्गीयाला. मधल्या काळात बँकांना लुटून काही लोक परदेशात गेले. ते कोणाचे पैसे होते? त्या बँकांमध्ये कोणाचे पैसे होते? तर तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांचेच. हल्लीच विमान दुर्घटना घडली अलाहाबाद येथे. त्यात सगळ्यांनी पैसे मोजले होते, पण विमानाच्या अशा स्थितीत विमान उडवलंच गेलं का? त्यात जर एखादा मोठा PM, CM किंवा सत्ताधारी पक्षातला कुठला नेता किंवा इतर कोणताही नेता जर असता तर ते विमान उडवलं गेलं असतं का? किती पॉसिबिलिटी होती की त्या विमानाचं काही अपघात झाला असता? नसता झाला ना. मग आपल्यासोबत असं का? या लोकांच्या घरच्यांना मदत 1 कोटी. आता ह्या ठिकाणी पण यांनी श्रीमंतांना जास्त वाव दिलाय किंवा जास्त पैसा मोजलाय. गरीब शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा त्याच्या घरच्याला 4 लाख रुपये. इतर वेळेला जेव्हा बसचा अपघात होतो किंवा रेल्वेचा अपघात होतो तेव्हा मेलेल्या माणसांच्या 5 लाख रुपये दिले जातात. आणि इतर वेळेला जिथे जेवढेही ॲक्सिडेंट होतात हे 5 लाख किंवा 10 लाखाच्या आतच आपल्या गोरगरिबांचा बाजार गुंडाळतात. पण विमानाने प्रवास केलेल्या त्या लोकांना 1 कोटी. हा दुजाभाव सरकारनं का केला? याचं उत्तर मागायला नको? मीडियाचं काम नाही आहे? आपल्यासारखी माणसं किती बोलणार? जर चीनचा विचार केला तर चीन आपल्यासोबतच जन्माला आला, आपल्यासोबतच स्वातंत्र्य झाले त्या चीनचं. पण आपल्यापेक्षा 60 ते 70 वर्ष पुढं असलेला चीन, त्यांची आपण बरोबरी का नाही करत? का हे नेते आणि देशातले इतर लोक आपल्याला पाकिस्तान आणि बांगलादेशसोबत तुलना करायला भाग पाडतात? ते अंडातून बाहेर आले नाहीत त्या देशांसोबत काय आपण बरोबरी करायचीच असेल तर आपल्या वर जे लोक बसल्यात किंवा वरचा जो देश आहे त्यांच्यासोबत बरोबरी करूया ना. मग त्यांची टेक्नॉलॉजी कुठे आणि आपण कुठे? ते स्वातंत्र्य झाल्यापासून टेक्नॉलॉजी आणि प्रगतीकडे त्या लोकांनी जास्त भर दिलेला आहे आणि आपल्याकडे काय चाललंय? हिंदू मुसलमान ह्याच्यात भांडणं, पक्षात भांडणं. भारत पाकिस्तान
ह्या गोष्टींशिवाय आपल्याकडे चाललेच काय दुसरं? चीनसारख्या देशांमध्ये ज्या सुविधा आहेत त्या आपल्या देशातल्या नागरिकांना मिळायला नकोत का? तर मिळायला पाहिजेत. प्रत्येकाने त्यासाठी आवाज उठवला पाहिजे. कारण चीनमध्ये ज्या प्रकारचे सेवा तिथल्या गव्हर्नमेंटकडून पब्लिकला दिली जाते तशी सेवा आपल्या देशात का दिली जात नाही? आमच्या इथल्या सरकारला रस्ते पण नीट करता येत नाही. आता काय करायचं सांगा? सगळीकडचं वातावरण बघता आपल्या देशातल्या लोकांनी जागरूक होऊन लवकरात लवकर प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करावी लागेल. नाहीतर असंच आपण हिंदू मुसलमान, हिंदुस्थान पाकिस्तान या गोष्टींमध्ये भांडण करत प्रगतीला रामराम देऊन अधोगतीकडे वळू. त्यामुळे देशातल्या सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. आपल्याला प्रगती हवी आहे हे सांगण्याची गरज आहे. तेव्हाच ह्या सरकारला जाग येईल. धन्यवाद.